नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. 27 मार्च रोजी प्रकाश आंबेडकर भरणार अकोला लोकसभेसाठी नामांकन अर्ज. वृत्त प्रकाशित होताच रेल्वे विभागाने घेतली दखल. अकोला रेल्वे स्थानकावरून वेंडर गायब. गायगाव डेपोजवळ अनधिकृत पार्किंग वाढली. रस्त्यावरील टँकरमुळे अपघाताची शक्यता. मूर्तिजापूर रोडवर कार व दुचाकीची धडक. अपघातात दुचाकीस्वार ठार. शहरात होळी उत्सव उत्साहात साजरा. राणी सतीधाममध्ये होलिका दहन. आता सविस्तर बातम्या. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अकोला लोकसभा मतदारसंघाकरिता 27 मार्च रोजी प्रकाश आंबेडकर आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. यासोबतच 26 मार्च रोजी वंचितची भूमिका काय असणार याची माहिती देणार असल्याचे त्यांनी प्रसार माध्यमांसमोर सांगितल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये वंचित समाविष्ट होणार का यावरून चर्चेला उधाण आले होते. या संदर्भात अनेक तर्कवितर्क लावण्यात येत होते. परंतु आज प्रकाश आंबेडकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना अकोला लोकसभा मतदारसंघाकरिता 27 मार्च रोजी नामांकन अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले. यासोबतच 26 मार्च रोजी आपली भूमिका पूर्णपणे स्पष्ट सांगणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितल्याने ते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यासोबतच महाविकास आघाडीने दिलेल्या 4 जागा ते परत करणार आहेत. महाविकास आघाडीत काही मतदारसंघात शिवसेना व काँग्रेसमधील मतभेद दिसून येत असून त्यांची भूमिका स्पष्ट होईपर्यंत आम्ही चर्चेसाठी आमची दारे उघडी ठेवल्याचेही त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. एकंदरीत अकोल्यातून प्रकाश आंबेडकर नामांकन अर्ज दाखल करणार असल्याने येथील चित्र आगामी काळात स्पष्ट झालेले दिसून येईल. अकोला रेल्वे स्थानकावर अनधिकृत खाद्य विक्रेते वेंडर यांच्या माध्यमातून प्रवासी ग्राहकांना अधिक किमतीमध्ये वस्तू विकत असल्याच्या घटना दैनिक सिटी न्यूज सुपरफास्ट वृत्तपत्राने नोंदवल्याने यापूर्वी रेल्वे विभागात खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर भुसावळ रेल्वे डिव्हिजनचे अधिकारी रेल्वे स्थानकाला भेट देणार असल्याची माहिती मिळताच रेल्वे स्थानकावरील अवैध वेंडर गायब झाले आहेत. अकोला रेल्वे स्थानकावर अवैध खाद्य विक्रेते वेंडर यांच्या माध्यमातून विक्री केल्या जाणाऱ्या वस्तू या किमतीपेक्षा अधिक दराने विक्री होत असल्याच्या चर्चा होत असून रेल्वे नीर पाणी 5 रुपयांपेक्षा जास्त किमतीत विकणे, शिळे अन्न विकणे, रेल्वे स्थानकावर खाद्यपदार्थ, पॅकेज फूड, चिप्स, समोसे, कचोरी यासह विविध खाद्यपदार्थांची विक्री कुठलाही परवाना नसताना अनधिकृतपणे विक्री करणारे अनेक वेंडर रेल्वे स्थानकावर वाढले असून भुसावळ रेल्वे डिव्हिजन अधिकारी कर्मचाऱ्यांचा अकोला रेल्वे स्थानकात दौरा होणार असल्याची माहिती या अनधिकृत वेंडर यांना मिळताच त्यांनी पोबारा केला असून आज अकोला रेल्वे स्थानकावरून अनधिकृत वेंडर गायब असल्याची माहिती मिळाली आहे. अनधिकृत खाद्य विक्रेत्यांच्या मार्फत प्रवाशांना त्रास होत असल्याबाबतचे वृत्त यापूर्वी दैनिक सिटी न्यूज सुपरफास्टमध्ये प्रकाशित झाले होते. याची दखल भुसावळ रेल्वे डिव्हिजन मंडळाने मागे घेतली होती. त्यानुसार अकोला रेल्वे स्थानकावर असणाऱ्या अनधिकृत वेंडर यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला होता. मात्र ही कारवाई थंड बसत्यात जाताच पुन्हा एकदा रेल्वे स्थानकावर अवैध वेंडर यांनी आपले बस्थान मांडले होते. त्यामुळे अनधिकृत खाद्य विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांमधून होत होती. याची दखल घेत भुसावळ डिव्हिजन रेल्वे विभागाकडून माहिती घेण्यात आली असून रेल्वे डिव्हिजन अधिकारी कर्मचारी यांचा दौरा रेल्वे स्थानकावर होत असल्याची माहिती असून यामुळे आज रेल्वे स्थानक परिसरात अवैध वेंडर कुठेही आढळले नाहीत. अकोल्यापासून जवळच असलेल्या गायगाव येथील पेट्रोल डिझेल डेपोमध्ये पेट्रोल डिझेल भरण्यासाठी येणारे ट्रक पार्किंगमध्ये आपली वाहने उभी न करता थेट महामार्गावर रस्त्याच्या कडेला एका मागोमाग उभे करत असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. याकडे गंभीरतेने पोलिसांनी लक्ष देण्याची गरज आहे.
अकोला शेगाव महामार्गावरील गायगाव डेपो येथे जिल्ह्यातील पेट्रोल पंपासाठी डिझेल व पेट्रोलचा पुरवठा करणारे ट्रक वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते। त्यामुळे या महामार्गावर मोठ्या प्रमाणात ट्रक वाहतूक होत असून ट्रक चालक डिझेल पेट्रोल भरण्यासाठी आपली वाहने पार्किंग मध्ये उभी न करता थेट रस्त्याच्या दोन्ही कडेला उभे करत असल्यामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या मोटरसायकल चालक व खासगी वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागत असून यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे। गायगाव पेट्रोल डिझेल डेपोमध्ये येणाऱ्या ट्रकसाठी प्रत्येक कंपनीनुसार अधिकृत पार्किंग स्थळाची निर्मिती असणे गरजेचे असून असे न झाल्यास अनेक ट्रक चालक अनधिकृतपणे रस्त्यावर पार्किंग करीत असल्याने या रस्त्यावरून प्रवास करणे धोक्याचे बनत चालले आहे। त्यामुळे संबंधित विभागाकडून ट्रक चालकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर मूर्तिजापूर नजीक अनभोरा जवळ भरधाव वेगाने येणाऱ्या कारची व दुचाकीची जबर धडक झाली। या अपघातातील दुचाकी स्वाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला। मृतक हा शेलू वेताळ येथील रहिवासी असल्याचे समजते। मूर्तिजापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर भरधाव कारने समोरासमोर धडक दिल्याने दुचाकी स्वार जागीच ठार झाला। धक्कादायक घटना अनभोरा गावाजवळ आज शनिवार 23 मार्च रोजी 7:30 वाजताच्या सुमारास घडली। कार क्रमांक MH49 BR 9352 ही बोरगावकडे जात असताना दुचाकी क्रमांक MH30S 7691 ला समोरासमोरच्या भीषण धडकेत शेलू वेताळ येथील दुचाकी स्वार देवराव गुलाबराव सदार याचा घटनास्थळीच मृत्यू झाला। अपघातानंतर स्थानिकांनी व ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतकाला व जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केले। यावेळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास भगत, हेड पोलीस कॉन्स्टेबल संजय खंडारे घटनास्थळी पोहोचले होते। अधिक तपास सुरू आहे। अकोल्यात विविध ठिकाणी पारंपरिक स्वरूपात होळी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला। अकोला शहरातील राणी सतीधाम मंदिरामध्ये भक्त प्रल्हाद व होलिका यांच्या प्रतिकात्मक मूर्ती साकारून होलिका दहन करण्यात आले। हिरण्यकश्यपू अमरत्वाचे वरदान मिळाल्याने उन्मत्त झाला होता। त्याच्या पोटी भक्त प्रल्हाद जन्माला आला। अत्यंत विष्णुभक्त प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकश्यपूने आपली बहीण होलिका हिला प्रल्हादाला मांडीवर घेऊन चितेवर बसण्यास सांगितले। तिला अग्नीपासून भय नव्हते। प्रत्यक्षात विष्णूचे नामस्मरण करणारा प्रल्हाद चितेवर जळताना सुखरूप राहिला, पण होलिका मात्र जळून भस्मसात झाली। त्यामुळे दरवर्षी प्रतिकात्मक स्वरूपात होलिका उत्सव साजरा करण्यात येतो, ज्यामध्ये वाईटावर सत्याचा विजय ही प्रेरणा देणारी होळी साजरी केली जाते। अकोला शहरातील राणी सतीधाम येथे प्रतिकात्मक स्वरूपात होलिका व भक्त प्रल्हाद यांचा देखावा साकार करण्यात आला। यावेळी महिलांनी मोठ्या प्रमाणात एकत्रित येत होळी पूजन केले। शेणाच्या गोवऱ्या नारळाच्या माध्यमातून पारंपरिक होळी साकारण्यात आली होती। खंडेलवाल समाजाच्या वतीने 14 वर्षांपासून फुलांची होळी आयोजित करण्यात येते। यावर्षी सुद्धा खंडेलवाल भवनमध्ये होळीच्या निमित्ताने फुलांची होळी खेळण्यात आली। रासायनिक रंगांचा आणि पाण्याचा वापर न करता फुलांच्या सुगंधी पाकळ्यांची होळीचा आनंद प्रत्येक वयोगटातील नागरिकांनी घेतला। होळीच्या पारंपरिक लोकगीतांवर नाचून येथे ब्रिज की होलीचा आनंद घेण्यात आला। भगवान श्रीकृष्णाच्या बरसाना, मथुरा, वृंदावन, अयोध्येप्रमाणे अकोल्यातही खंडेलवाल समाजातील महिलांनी आनंदात पुष्प होळी साजरी केली। यावेळी पारंपरिक गीतांच्या तालावर महिलांनी नृत्य सादर केले। मागील 14 वर्षांपासून खंडेलवाल समाजातील महिला होळीच्या दिवशी पुष्प होळी साजरी करत असतात। होळी हा रंगाचा व मतभेद विसरून एक येण्याचा महत्त्वपूर्ण सण असून अकोल्यात होळी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते। खंडेलवाल समाजातील महिलांनी एकत्रित येत पारंपरिक गीतांच्या तालावर ठेका धरत नृत्य सादर करीत मोठ्या प्रमाणात पुष्प होळी साजरी केली। यावेळी एकमेकांना पारंपरिक रंग लावून व फुलांची उधळण करून शुभेच्छा देत होळीचा उत्सव साजरा केला। रंगांचा उत्सव अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पूर्ण कुटुंबासह साजरा करण्यासाठी धुळवड ग्रुपच्या वतीने एका विशेष होली फेस्टिवल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे। होळी उत्सव हा रंगांचा उत्सव म्हणून साजरा केला जातो। हा रंगोत्सव अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा व्हावा आणि रंगोत्सवाचा आनंद कुटुंबासहित सर्वांना घेता यावा या उद्देशाने धुळवड ग्रुपच्या वतीने 25 मार्च 2024 रोजी अकोला शहरातील मंगरुळपीर रोड वरील जुनी SBI कार्यालयाजवळ होली फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे। सकाळी 9 ते 4 च्या दरम्यान आयोजित या कार्यक्रमात फ्री फूड, फ्री ऑर्गॅनिक कलर, रेन डान्स, ढोल बीट, सेल्फी कॉर्नर, थंडाई, VVIP एक्सपिरियन्स आदी सुविधा
धुळवड ग्रुपच्या वतीने देण्यात येणार आहेत। कार्यक्रमस्थळी विशेष करून व्हीव्हीआयपी व फॅमिली सोबतच महिला व युवतींची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। स्टेजच्या दोन्ही बाजूला 5 भाग करण्यात आले असून त्यामध्ये पहिल्या सेक्शनमध्ये कपल आणि फॅमिली प्रीमियम व्हीआयपी यांची व्यवस्था करण्यात आली आहे, तर दुसऱ्या बाजूने कपल व फॅमिली प्रीमियम व्हीव्हीआयपी प्रीमियम यांची व्यवस्था करण्यात आली आहे। दुसऱ्या भागानंतर व्हीआयपी सेक्शन प्लॅटिनम गोल्ड सिल्वर असे भाग करण्यात आले आहेत। धुळवड होली फेस्टिवलमध्ये आजच आपले पासेस बुक करून या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे। अधिक माहितीसाठी मोबाईल क्रमांक 840 793 861 2 या क्रमांकावर संपर्क साधावा। रंगपंचमीचा उत्सव अत्यंत हर्षोल्लासात साजरा करण्याच्या उद्देशाने स्काय इव्हेंटच्या वतीने बाळापूर रोडवरील मंगलम लॉन येथे रंग बरसे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या ठिकाणी महिला व युवतींसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। रंगपंचमीचा उत्सव म्हटला की सर्वांमध्ये उत्साहाचे वातावरण असते। कुटुंबासह एखाद्या चांगल्या ठिकाणी कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे असे सर्वांच्याच मनात असते। युवती व महिलांना तर अशा कार्यक्रमात सहभाग घ्यावा वाटतो। अशा कुटुंब व युवती महिलांसाठी तसेच गर्ल्स ग्रुप, मेडिकल स्टुडंट कपल करिता स्काय इव्हेंट मॅनेजमेंटच्या वतीने बाळापूर रोडवरील मंगलम लॉन येथे रंगबरसे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमात लाईव्ह डीजे, फुलांची होळी, रेन डान्स, सेल्फी बूथ, अँकर गेम, कराओके यासह आकर्षक भेटवस्तू सुद्धा देण्यात येणार आहे। 25 मार्च रोजी सकाळी 9 ते 4 दरम्यान आयोजित या कार्यक्रमाचे संचालन प्रसिद्ध अँकर RJ अजिंक्य करणार आहे। याकरिता DJ टाकी मुंबई यांचे सहकार्य लाभत आहे। या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन व आपले पासेस आजच बुक करण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे। अधिक माहितीकरिता 75 17 64 09 42 92 84 83 74 72 या क्रमांकांवर संपर्क साधावा। बार्शी टाकळी तालुक्यात फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस तसेच गारपिटीमध्ये भुईमुग पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। कृषी विभाग तसेच महसूल विभागाने भुईमुग पिकाचे सर्वेक्षण केले नसल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त होत आहे। बार्शी टाकळी तालुक्यातील झोडगा येथील शेतकऱ्याचे फेब्रुवारी 2024 मध्ये आलेल्या अवकाळी पाऊस तसेच गारपीटमुळे शेतातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। या काळात महसूल तसेच कृषी विभागाने रीतसर नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे केले नसल्याने शेतकरी वर्गामध्ये नाराजी निर्माण झाली आहे। या भागात अवकाळी पाऊस तसेच गारपिटीमुळे गहू, हरभरा, फळबाग तसेच भाजीपाला पिकांचे नुकसान झाले होते। यामध्ये झोडगा भागात काही शेतकऱ्यांनी भुईमुग पिकाची पेरणी सुद्धा केली होती। मात्र सर्व इतर पिकांचे सर्वेक्षण संबंधित विभागाने केले, पण भुईमुग पिकाचे सर्वेक्षण झाले नसल्याने झोडगा येथील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे। सदर बाबीकडे गांभीर्याने लक्ष देत प्रशासनाने याबाबत उचित कारवाई करण्याची मागणी बळीराजा करीत आहे। सगळे झोडगा येथील शेतकरी निवेदन कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात तात्पर्य असं होतं की 26 फेब्रुवारी 2024 जी गारपीट झालेली आहे त्याचा जे सर्व जे पिकाचं जे नुकसान झालेलं आहे त्याच्यात गहू, हरभरा, भुईमुग याच्यासाठी सगळंच पिकाचं अतोनात नुकसान झालेलं आहे। मात्र हेतुपुरस्परपणे भुईमुगाचा सर्वे केलेलाच नाही आहे आणि सर्वात जास्त भुईमुग बार्शी तालुक्यात झोडगा येथे असते, पण त्याच पिकांना मुख्य पीक आहे, त्याच पिकाला तलाठी यांनी वगळलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे, आर्थिक बाजू त्यांची कमकुवत झालेली आहे। त्याच्यामुळे सतत निवेदन देण्यात आलेलं आहे आणि काय कारवाईची मागणी आहे? तलाठी आणि सर्वे करणारे जे अधिकृत हे आहेत अधिकारी आहेत त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करून एक तर त्यांची बदलीच करून टाका अशी आमची सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे। मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लाखपुरी येथे पूर्णा नदीकाठी सुरू असलेल्या गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापेमारी केली। या ठिकाणावरून 1 लाख रुपयांचा दारू साठा जप्त करण्यात आला आहे। मूर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरी येथील रहिवासी ओमप्रकाश वैजनाथ कैथवास वय 50 वर्ष हा पूर्णा नदीकाठी गावठी हातभट्टीची दारू काढत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली।
यावरून पथकाने सापळा रचून छापा टाकला असता या ठिकाणावरून 90,000 रुपयांची गावठी हातभट्टीची दारू व 10,000 रुपयांचा इतर मुद्देमाल असा 1 लाख रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शंकर शेळके, पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव, दशरथ बोरकर, गोकुळ चव्हाण, अन्सार अहमद, लीलाधर खंडारे, विजय कबले यांनी केली। अकोला लोकसभा निवडणूक लक्षात घेता शहरातील प्रमिलाताई ओक सभागृहात निवडणूक विभागाच्या वतीने मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांच्या प्रथम प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले। यावेळी कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट व व्हीव्हीपॅट मशीनचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोला शहरातील प्रमिलाताई ओक सभागृहात मतदान केंद्राध्यक्ष तसेच मतदान अधिकारी यांचे प्रथम प्रशिक्षण सत्र पार पडले। सदरचे मतदान प्रशिक्षण सत्र हे अकोला 6 लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता 6 अकोला लोकसभा मतदारसंघ व 31 अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाकरिता आयोजित करण्यात आले होते। यावेळी उपस्थित प्रशिक्षणार्थी, केंद्राध्यक्ष तसेच मतदान अधिकारी यांना मोठ्या LED वॉलच्या माध्यमातून कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट तसेच व्हीव्हीपॅट मशीनचे प्रात्यक्षिक दाखवित त्याबाबत माहिती देण्यात आली। यावेळी निवडणूक विभागाचे अधिकारी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकसभा व विधानसभा सदस्यांच्या निवडणुकीकरिता दिनांक 26 एप्रिल रोजी मतदान होणार असून 4 जून रोजी मतमोजणी पार पडणार आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस, द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। 27 मार्च रोजी प्रकाश आंबेडकर भरणार अकोला लोकसभेसाठी नामांकन अर्ज। वृत्त प्रकाशित होताच रेल्वे विभागाने घेतली दखल, अकोला रेल्वे स्थानकावरून वेंडर गायब। गायगाव डेपोजवळ अनधिकृत पार्किंग वाढली, रस्त्यावरील टँकरमुळे अपघाताची शक्यता। मूर्तिजापूर रोडवर कार व दुचाकीची धडक, अपघातात दुचाकीस्वार ठार। शहरात होळी उत्सव उत्साहात साजरा, राणी सतीधाममध्ये होलिका दहन। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल। जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।